वेलकम टू अपस्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण मिक्सरचा सेकंड पार्ट बघणार आहोत. IBPS क्लर्क 2024ला विचारलेला क्वेश्चन आहे. अ व्हेसल कंटेन्स 120 लिटर मिक्सचर ऑफ मिल्क अँड वॉटर. किती लिटरचं मिश्रण आहे? 120 लिटरचं मिश्रण आहे. कशा कशाचं आहे? तर मिल्क आणि वॉटरचं आहे. 120 लिटरचं मिश्रण आहे आणि कशा कशाचं मिश्रण आहे? तर मिल्क आणि वॉटरचं मिश्रण आहे. मग काय म्हटलं त्याच्यामध्ये? वॉटर इज 25% ऑफ द मिल्क इन द व्हेसल. म्हणजे काय? जर तुमचं मिल्क 100% असेल, मिल्क 100% असेल तर वॉटर किती आहे? 25% आहे म्हणले मिल्कच्या. म्हणजे 100चे 25% किती? 25च असणार. मग ह्याचा जर रेशो घेतला आपण तर बघा 25 × 25 25 चोक 100 म्हणजे मिल्क आणि वॉटरचा रेशो किती आला? 4:1. इफ 12 लिटर वॉटर इज ॲडेड, ह्याला बेसिकनं जर केलं, मिल्क आहे 4x, वॉटर आहे x, 12 लिटर वॉटर ॲड केले प्लस 12, तर नवीन जो रेशो झालेला आहे वॉटर आणि मिल्कचा, 12 लिटर वॉटर इज ॲडेड इन द व्हेसल, देन फाइंड द रेशो ऑफ मिल्क वॉटर टू मिल्क इन द रिझल्टिंग मिक्सचर. आपल्याला काय करायचं आहे? फक्त रेशो विचारले त्यानं. मग मला सांगा, ह्याची गरज नाही आपल्याला. 120 लिटरमध्ये मिल्क किती असेल आणि वॉटर किती असेल? टोटल किती आहे? 4 आणि 1 5 आहे. तर हे 5 म्हणजे जर 120 असेल तर 1 म्हणजे किती? 1 म्हणजे 24 असेल. जर 1 म्हणजे 24 असेल तर ह्या 120 लिटरमध्ये मिल्क किती असेल? 24 चोक 96 आणि वॉटर किती असेल? 24 × 24. ह्याच्यामध्ये अजून 12 लिटर वॉटर ॲड केले. 24 होतं, अजून 12 ॲड केलं म्हणजे वॉटर झालं 36 लिटर. तर रेशो विचारलाय मिल्क, वॉटर आणि मिल्कचा रेशो विचारलाय. वॉटर आहे 36 लिटरचं आणि मिल्क आहे 96 लिटरचं. मग रेशो किती झाला? 6 6 36, 6 1 6, 3 उरले 36 झाले, 6 6 36, 2 6 आणि 2 8 16. म्हणून रेशो आला 3:8. ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. ह्याची गरज नव्हती आपल्याला, कारण आपल्याला रेशो विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, IBPS क्लर्क 2023ला विचारलाय. इन अ व्हेसल वॉटर इज 40% ऑफ द मिल्क. बघा, मिल्क आणि वॉटरचा मिश्रण आहे आणि त्याच्यामध्ये जे वॉटर आहे ते 40% आहे मिल्कच्या. जर मिल्क 100% असेल तर वॉटर त्याच्या 40%, म्हणजे वॉटर 40 असणार. म्हणजे रेशो झाला 20 25 100, 20 2 40. 5:2 हा त्यांचा रेशो झाला मिल्क आणि वॉटरचा. 5:2 हा मिल्क आणि वॉटरचा रेशो झाला. पुढे काय म्हटलंय? 21 लिटर मिक्सचर इज टेकन आउट फ्रॉम द व्हेसल. जे मिश्रण निघणार आहे 21 लिटर ते रेशोमध्येच निघतं. बघा, मग रेशोमध्ये 21 लिटर निघाल्यानंतर त्याच्या रेशोमध्ये काही चेंज होणार नाही. ते रेशो 5:2च असणार आहे. मग पुढे काय म्हटलं बघा, बेसिकनं जर करायचं झालं तर बघा, 5x मिल्क आहे आणि वॉटर 2x आहे. 21 लिटर हे रेशोमध्येच निघतं. 7 म्हणजे 21 असेल तर 1 म्हणजे 3, 1 म्हणजे 3 तर 5 म्हणजे 15 आणि 2 म्हणजे 6. म्हणजे मिल्क निघणार आहे 15 लिटर आणि वॉटर निघणार आहे 6 लिटर. पुढे काय म्हटलं बघा, 10 लिटर वॉटर ॲड केले. अजून वॉटर ह्याच्यामध्ये 10 लिटर ॲड केलं आणि नंतर नवीन रेशो झाला आहे मिल्क आणि वॉटरचा. बघा, द क्वांटिटी ऑफ वॉटर बिकम 60% ऑफ द मिल्क. मिल्क 100 असेल तर वॉटर 60% म्हणजे 60 असेल. ह्यांचा रेशो 20 25 100, 20 3 60. वरचं सॉल्व करा. 5x - 15 भागिले 2x प्लस 4 इक्वल्स टू 5/3. ह्याला क्रॉसमध्ये मल्टिप्लाय केलं तर 3 5 15x - 45 इक्वल्स टू 5 2 10x प्लस 20. हे 15x - 10x इक्वल्स टू 20 प्लस 45. 15x मधून 10x गेले, 5x उरले. 5x इक्वल्स टू 20 आणि 45 झाले 65. तर एक्सची व्हॅल्यू आली 13 5 65. एक्सची व्हॅल्यू 13 आली तर विचारली इनिशियल क्वांटिटी ऑफ मिल्क. मिल्क किती होती इनिशियल क्वांटिटीमध्ये? 5x होतं. तर 13 × 5 म्हणजे आन्सर असेल 65 लिटर. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ व्हेसल कंटेन मिक्सचर ऑफ मिल्क अँड वॉटर इन द रेशो 7:3. 50 लिटर मिल्क इज ॲडेड. किती लिटर? 50 लिटर मिल्क ॲड केले बघा. आणि नंतर आपण ह्याला रेशो न करू आता. बघा, 50 लिटर मिल्क इज ॲडेड. 50 लिटर मिल्क इज ॲडेड इन टू द मिक्सचर. द क्वांटिटी ऑफ मिल्क बिकम्स 80% ऑफ द रिझल्टिंग मिक्सचर. म्हणजे 100%चं जर मिश्रण असेल तर त्याच्यामध्ये 80% मिल्क आहे म्हणजे राहिलेलं 20% काय असेल? तुमचं वॉटर असेल. म्हणजे मिल्क आणि वॉटरचा रेशो किती झाला बघा? 4:1 झाला. 4:1 झाला. काय ॲड केलंय? मिल्क ॲड केलंय. जर मिल्क ॲड केलं असेल तर वॉटर सारखं पाहिजे. मग वॉटरचा रेशो सारखा करू, इथं 3 मल्टिप्लाय करा. म्हणजे नवीन रेशो किती झाला बघा? खाली जर 3 मल्टिप्लाय केलं, 3 चौक 12 आणि 3 1 3. बघा, वॉटर सारखं झालं. मग मिल्क किती ॲड केले? 7 पासून 12 झालं म्हणजे 5 पार्ट ॲड केले. त्याचीच व्हॅल्यू विचारले तुम्हाला. फाइंड द, काय विचारलंय? फाइंड द इनिशियल क्वांटिटी ऑफ मिल्क. मिल्क विचारले. इनिशियल क्वांटिटीमध्ये मिल्क किती होते विचारले. मग वॉटर आपल्याकडे मिल्क किती ॲड केले? 5 लिटर रेशोमध्ये. क्वेश्चनमध्ये सांगितले 50 लिटर ॲड केले. जर हे 5 म्हणजे 50 असेल तर क्वेश्चनमध्ये विचारले काय आपल्याला? तर इनिशियल क्वांटिटी ऑफ मिल्क. इनिशियल क्वांटिटीमध्ये मिल्क किती होतं? 7 होतं. तर 7 म्हणजे किती?
5 1 5, 5 10 50, 7 गुणिले 10 म्हणजे इनिशियल क्वांटिटीमध्ये मिल्क किती होतं? 70 लिटर. ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ वेसल कंटेन 64 लिटर मिक्सचर ऑफ मिल्क अँड वॉटर इन रेशो 9:7. इफ वाय लिटर मिल्क इज ॲडेड, काय ॲड केलंय? वाय लिटरचं मिल्क ॲड केलंय आणि त्याच्यानंतर न्यू क्वांटिटी ऑफ मिल्क बिकम 75% मोर दॅन वॉटर. म्हणजे वॉटर जर 100% असेल तर मिल्क 75% जास्त आहे, म्हणजे 175% हे मिल्क झालं. म्हणजे रेशो किती झाला? 25 चोक 100, 25 7 पावणे 200. मिल्क आणि वॉटरचा रेशो झाला 7:4. काय ॲड केलंय? मिल्क ॲड केलंय. वॉटर सारखं पाहिजे, रेशो सारखा करू. वरी 4 मल्टिप्लाय करा. 4 9 36, 4 7 28, खाली 7 7 7 49, 7 चोक 28. बघा वॉटर सारखं झालं. किती मिल्क ॲड झाले? 36 पासून 49 झालं. 9तून 6 गेले 3, 4तून 3 गेले 13 लिटर ॲड झाले. बरोबर आहे. क्वेश्चनमध्ये किती लागते? वाय लिटर ॲलकडे म्हणले, म्हणजे 13ची व्हॅल्यूच वाय आहे. बरोबर आहे. तर क्वेश्चनमध्ये काय विचारले तुम्हाला? वायचीच व्हॅल्यू काढायच्या. इनिशियल मिश्रण किती होतं? 64 लिटरचं. इथे किती आहे इनिशियल मिश्रण? 36 आणि 28. किती झालं बघा? 36 आणि 28. 8 आणि 6 14, 4 आणि 2 6, 64च आहे. जर हे 64 म्हणजे 64 असेल तर किती ॲड झाले? 13 ॲड झाले. तर 13 म्हणजे किती? म्हणून आन्सर असेल 13. म्हणून त्या वायची व्हॅल्यू किती असेल? 13. ऑप्शन नंबर डी. जर बेसिकनं करायचं झालं ह्याला तर बेसिकनंही करता येतं. 9 आणि 7 16, 16 म्हणजे 64 आहे. तर 1 म्हणजे किती? 4. 1 म्हणजे 4. तर मिल्क असेल 36 लिटर आणि वॉटर असेल किती? 4 7 28. मग काय झाले? वाय लिटर मिल्क ॲड झाले. वाय लिटर मिल्क ॲड झाले आणि मिल्क आणि वॉटरचा नवीन रेशो काय? मिल्क 75% जास्त आहे. 75% म्हणजे 3/4. जर तुमचं वॉटर 4 असेल तर मिल्क 3 जास्त म्हणजे 7. याला क्रॉसमध्ये मल्टिप्लाय करा. 4 1 4, 4 7 28, 7 7 49, 36 प्लस वाय इज इक्वल्स टू 49. तर किती वायची व्हॅल्यू विचारल्या? 49 मधून 36 गेले, किती आलं? 13. तर याही पद्धतीनं करता येते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कंटेनर कंटेन्स मिक्सचर ऑफ 2 लिक्विड्स. 2 लिक्विड्स आहेत ए आणि बी. त्यांचा रेशो दिलाय बघा, किती आहे? 5:3. 16 लिटर मिक्सचर काढले. मग मिक्सचरमधून जर क्वांटिटी काढली असेल तर रेशोमध्ये काही चेंज होत नाही. आणि जेवढं काढले तेवढं बी मध्ये ॲड केले. कशामध्ये ॲड केले? बी मध्ये. जर बी मध्ये ॲड केलं असेल तर एचा रेशो सारखा पाहिजे. मग बी मध्ये ॲड केल्याच्या नंतर नवीन रेशो झाला त्यांचा किती? 1:1. जर बी मध्ये ॲड केलं तर एचा रेशो सारखा पाहिजे. मग 5 खाली मल्टिप्लाय करून घेऊ. वरचा रेशो 5:3. खाली किती येईल? 5 1 5 आणि 5 1 5. बघा एची व्हॅल्यू सारखी झाली. बी मध्ये किती ॲड केलं? 3 पासून 5 झालं, 2 ॲड केले. मग क्वेश्चनमध्ये 16 लिटर मिक्सचर काढले. त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारले इनिशियल क्वांटिटी ऑफ मिक्सचर. जेवढं बाहेर काढलं होतं तेवढंच बी मध्ये ॲड केले. बी मध्ये 16 लिटर ॲड केले. क्वेश्चनमध्ये 2 ॲड केले रेशोमध्ये आणि क्वेश्चनमध्ये सांगितले 16 लिटर ॲड केले. जर 2 म्हणजे 16 असेल तर क्वेश्चनमध्ये विचारले इनिशियल क्वांटिटी ऑफ मिक्सचर. मिक्सचरची इनिशियल क्वांटिटी 5 आणि 3 8. 8 म्हणजे किती? आन्सर किती आलं? बे 1 बे 8 16, 8 8 64. पण आन्सर 64 नसणार आहे. का? कारण 16 लिटर मिश्रण बाहेर काढल्याच्या नंतरचे रेशो होता, म्हणजे जे 16 लिटर बाहेर काढलं होतं ते ॲड करावं लागेल. तर इनिशियल क्वांटिटी मिक्सरची किती असेल? 64 प्लस 16, 6 4 10, हातचाला 1 7 1 8. म्हणजे इनिशियल मिश्रण असेल 80 लिटरचं. ऑप्शन नंबर ए. धन्यवाद.